या संदर्भात देखील एक आढावा त्यांनी घेतलेला आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहे. हो, नमस्कार. सकाळी जी आढावा बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये बघितलं गेलं तर खरीप हंगामा पीक असेल, त्यानंतर महत्त्वाचे काही मुद्दे या मीटिंगमध्ये घेण्यात आले, यावर काय सांगाल? आज आपल्या 2026-27चा खरीप हंगाम यासाठी जिल्ह्याचे अधिकारी महोदय, सन्मान्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महोदय गंगापूर खुलताबाद तालुक्यातील यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये बराच उहापोह झाला. काही बाबी आम्हाला अशा लक्षात आल्या की कुठेतरी समजा आता 1,10,000 टनाचा समजा डिमांड असेल तर ती शेवटपर्यंत पूर्ण डिमांड मिळते आणि काही माल युरिया असेल, डीएपी असेल शिल्लक असतो, तरी पुढच्या वर्षी कसा शॉर्टेज येतो, त्याकरता काही लॅकोनाज, अशा इंटरनेटच्या प्रॉब्लेम्स असे लक्षात आले. त्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही सन्माननीय सर्व अधिकारी महोदयांना निर्देशित केलाय. सर्वात महत्वाचं काय आहे की गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलंय, कापसाचं क्षेत्र वाढलंय, मका, सोयाबीन सगळे क्षेत्र वाढलेत, पण ते कागदावर दिसून येत नाहीये आणि त्यामुळे डिमांड बरोबर झालेली नव्हती. म्हणून 8 दिवसाच्या आत सर्व अधिकारी महोदयांना आदेशित करण्यात आलेलं आहे. योग्य रीतीने सर्व आढावा घेऊन किती नेमकं पीक आपल्या मागच्या वर्षी होतं आणि आता भविष्यामध्ये त्याची लागवड किती होणार आहे, असं जर केलं तर योग्य मागणी आपली होईल आणि मग तुटवडा आपल्याला कमी जाणवेल. या बाबतीत आम्ही सगळी तजवीज केली आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत निर्णय घेतले, जलजीवन मिशनचे घेतले. एकंदरीतच सर्व आढावा घेतल्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवसानंतर आता गंगापूर आणि खुलताबादची हीच मीटिंग आम्ही गंगापूरला घेणार आहोत आणि काही अधिकारी महोदयांना आम्ही जे काही निर्देश दिले आहेत त्या पद्धतीने सगळी माहिती येईल. आणि खरीप आणि रब्बी, परंतु आता खरीप आपल्या शेतकऱ्यांना चांगला सुलभ व्हावा, कर्ज वेळेवर मिळावं, बँकर्सही आले होते, हे सगळे निर्देश दिलेले आहेत. येत्या 8-10 दिवसामध्ये पुन्हा दुसरी बैठक त्या बाबतीत घेतली जाईल. हो, मी याच प्रश्न देतो. एकीकडे बघितलं गेलं तर शेतकऱ्यांकडून कुठेतरी एक तक्रार प्राप्त होती, युरिया असेल, बी बियाणे असेल, हे जास्त दरात विकल्या जात आहे, असा आरोप देखील शेतकऱ्यांना होतोय. यावर आपण काय करायचं? बघा काय होतं की समजा शेतकरी महोदयांना पूर्ण वर्षभरामध्ये 20 बॅग लागणार आहे उदाहरणार्थ, तर ते आत्ताच 20 बॅग घेऊन टाकू लागले. असं बऱ्याच वेळेला होतं, म्हणून मग शॉर्टेज क्रिएट होतो. परंतु कोणत्याही दुकानदाराने अधिकचे पैसे जर घेतले ना, आम्हाला लेखी तक्रार दिली, आम्ही कारवाई करतोय. कित्येक जणांचे लायसन्स पण आम्ही शोकॉज देऊन टाकलेले आहेत. म्हणून नुसतं तोंडी बोलून चालणार नाही. आता कोणी आम्हाला तक्रार सुद्धा केलेली नाहीये, पण अशी तक्रार जर प्राप्त झाली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नंबर 2, आज खुलताबाद मध्ये तहसील कार्यालयामध्ये आम्ही 3रा सोमवार असल्यामुळे मी इथे पण आलो होतो. जवळपास 200च्या वरती लोकांनी माझ्याकडे कागदपत्र देऊन त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. काही तक्रारी स्वरूपामध्ये होतं, काही त्यांच्या रुटीन होत्या, काही त्यांचे प्रकरण निकाली लागावे म्हणून होते, कुणाचे MSCBचे प्रॉब्लेम होते, कुणाचे घरकुलाचे प्रॉब्लेम होते, कुणाला गायगोठ्याचे पैसे मिळालेले नव्हते. सगळे पत्र मी लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. पुढच्या 3ऱ्या सोमवारी पुढच्या महिन्याच्या त्या महिन्याभरामध्ये हे सगळे प्रकरण आम्ही निकाली काढू. जर निकाली काढू शकत नसेल तर कायदेशीर का निघत नाही त्याची कारणं आम्ही त्यांना लेखी देऊ. म्हणून मी सुस्पष्ट भाषेमध्ये सन्मान्य तहसीलदार महोदय, सन्मान्य BDO महोदय, MSCBचे उपअभियंता, PWD सगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना ही विनंती केलेली आहे की हे सगळी प्रकरणं एका महिन्याच्या आत आपल्याला निकाली काढायची आहेत. जेव्हा मी आता पुन्हा पुढच्या सोमवारी म्हणजे 3ऱ्या सोमवारी पुढच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी गंगापूरला असतो, 3ऱ्या सोमवारी मी तहसीलदार खुलताबादला असतो, तर 3ऱ्या सोमवारी जेव्हा मी पुढच्या महिन्यात येईल तर अगोदरचे 1 ते 2 तास मागचे प्रकरण निकाली काढल्याबाबतचा आढावा आम्ही घेऊ आणि मग पुढचे प्रकरण आम्ही घेऊ. नागरिकांच्या ज्या तक्रारी आहे या फक्त कागदावर असणार की बदल दिसणार? नाही, कागदावर आल्यामुळे आता ते निकाली काढण्याचा बदल दिसणार. पहिले तोंडी होतं, आता लेखी आल्यामुळे याच्यामध्ये चांगला बदल तुम्हाला दिसेल. या बैठकीमध्ये जर बघितलेले समस्या निवारण आहे, यामध्ये अधिकाऱ्यांना आपण काय डेडलाईन देणार आहे, काय कामकाज सांगणार? नाही, मॅक्सिमम समस्या कशा आहेत, रस्त्यांच्या आहेत. ऍक्च्युअल मध्ये म्हणजे 100च्या वर तक्रारी या जवळपास 150च्या आसपास रस्त्याच्या बाबतीतल्या. आता रस्त्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी फार चांगले चांगले उत्कृष्ट निर्णय घेतले आहेत. पाणंद रस्ता हा आता MRGS मधून काढून शासनाच्या पैशावर आपण करतो आहोत. तर 3 वर्षाचं आपलं पूर्ण टार्गेट आहे. पण यावर्षी आम्ही एका गावाला एक अशा 250 रस्ते किमान यावर्षी घेत आहोत. आता परवाच गुरुवारी माझी सन्माननीय
जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक आहे. त्यावेळेला लागलीच जी रस्ते आम्ही आता शोधली आहेत, सन्मान्य दोन्ही तहसीलदार महोदय, दोन्ही BDO महोदय यांनी चांगलं काम त्याच्यामध्ये करून रस्ते काढलेत. कोणते रस्ते घेता येतील, जे अनडिस्प्युटेड रस्ते ते त्वरित घेता येतील, जे आमच्या नकाशावरचे रस्ते आहेत परंतु त्याच्यावर कुणाचं अतिक्रमण आहे त्याला काढण्याकरता आता आम्हाला हिअरिंग घेण्याची गरज नाही. एकदा त्याला आम्ही समज देणार आहोत. 7 दिवसामध्ये नसता पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांना काढून टाकू अशी आम्ही सगळी तजवीज केलेली आहे. आणि म्हणून येत्या 15 दिवसाच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी करता येईल या बाबतीमध्ये आमची घोडदौड सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या गायरान जमीन असतात या गायरान जमिनीवर आहे ना भूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये माती उपसा फार मोठ्या प्रमाणात होतोय, याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते. नाही, कोणीही माती उपसा मुरुम उपसा बेकायदेशीर करत असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. कसं असतं, आसपासच्या लोकांनी आम्हाला कळवलं पाहिजे, त्यांचं काही नावच आम्हाला पाहिजे असं नाही. निनावी जरी आम्हाला त्यांनी कळवलं तर ते त्यांनी केलं पाहिजे. आणि आज बघितलं असेल सर्व तलाठी महोदय, मंडलाधिकारी यांना मी खास ताकीद दिली आहे की त्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहून हे कामं बघायचे. त्यांच्या एरियामध्ये कसं काय वाळू चोरी होते, कसं काय मुरुम चोरी होते, कसं काय माती जाते, त्यांचं काम आहे हे सगळं बघायचं. पण ते राहत नाही गावात, त्याच्याकरता कळत नाही. म्हणून मी त्यांना 1 मेची डेडलाईन दिली आहे. ते जर त्यांचं काम बरोबर करत नसेल तर मी कायदेशीररित्या शिस्तभंगापासून जी कडकला कडक कारवाई होईल ते होईल. आता ज्या एरियामधली माती वाळू मुरुम असले खनिज जात असतील त्या अधिकाऱ्यांवर ते शास्ती लावून त्यांच्याकडनं वसुली करण्याकरता मी सन्माननीय महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. जसं की आता सकाळी जसं बोलले होते जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सकाळीच इशारा दिला होता की कुठल्या प्रकारच्या चुकीच्या MB कुठल्या अधिकारी कर्मचारी काढायचे नाही, जर काढल्यास तर थेट आपण जेलच्या आवाखाना. बरोबर आहे. जर रस्त्याचं काम चालू आहे, घरी बसून थोडी MB लिहिता येतील आपल्याला. प्रत्यक्ष कामावर जाऊन MB लिहिल्या पाहिजे. आणि जर कोणी MB लिहिल्या नाही, काम झालेलं नाही आणि असेच पैसे जर दिले तर त्यांना नक्कीच त्यांच्या म्हणजे कायदेशीर कार्यवाही होऊनच त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल. नक्कीच हे होते गंगापूर कोतवाल मतदारसंघाच्या आमदारांनी आत्ताच इशारा दिला आहे. कुठल्या प्रकारचं गैरवर्तन, कुठल्या प्रकारचं गैरव्यवहार, कुठल्या प्रकारचे माती उपसा होणार नाही, जो करेल त्यावर थेट कार्य करेल असा इशारा देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.